छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये 500 रुपयाच्या नोटांचा तुटवडा असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तसा दावा देखील ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेला होता। सध्या आपण छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सिडको परिसरात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाहेर आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही बँक आहे। आपण एटीएम मध्ये साइटला प्रत्यक्ष या संदर्भातली रियालिटी चेक करूया की 500 रुपयाची नोट या ठिकाणी या एटीएम मध्ये उपलब्ध आहे की नाही हे प्रत्यक्षात आपण या ठिकाणी चेक करणार आहोत। या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये सध्या मी पोहोचलेलो आहे। या ठिकाणी आपण रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न करूया की खरंच 500 रुपयाची नोट या ठिकाणी आहे किंवा नाही। आपण या ठिकाणी एक गोष्ट पाहू शकतो, प्लीज इंटर द अमाउंट टू विड्रॉ इन मल्टिपल ऑफ 100 रुपये। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 100 रुपयाच्याच नोटा या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपल्याला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या स्क्रीनवर पाहायला मिळतंय। म्हणजे आपल्याला 500 रुपयाच्या नोटाऐवजी 100 रुपयाच्या नोटा या ठिकाणी उपलब्ध असल्याचं खरं तर चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आपण या ठिकाणी रक्कम टाकून बघूया। 500 रुपयाची रक्कम या ठिकाणी मी टाकलेली आहे। आपण पाहू शकता की 500 रुपयाची रक्कम या ठिकाणी मी टाकलेली होती। 500 रुपयाची नोट निघण्याऐवजी 100 रुपयाच्या 5 नोटा खरं तर एटीएम मधून मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। आपण जर पाहिलं तर 500 रुपयांच्या नोटाचा तुटवडा असल्याची रियालिटी चेक करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या या एटीएम वर मी आलेलो होतो। मात्र या ठिकाणी 500 रुपयाची नोट उपलब्ध नसल्याचं आपल्याला यापूर्वीच त्या एटीएमच्या स्क्रीनवर स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे आपण पाहतोय की ही रियालिटी चेक आपण केलेली आहे आणि 500 रुपयाच्या नोटा या एटीएम मध्ये सुद्धा उपलब्ध नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे। सध्या आपण जर पाहिलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये लगीन सराईचा धूमधडाका सुरू आहे। शेतकऱ्यांना मशागतीसाठी खरीप हंगामासाठी खतं खरेदी करण्यासाठी पैशाची गरज आहे। मात्र 500 रुपयाची नोट उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी तक्रारी समोर येत आहे। त्यामुळे ही अडचण आता केव्हा दूर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।